Good morning, students. I, Professor Malini Adhav, once again welcome you into the compulsory English classroom. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कंपल्सरी इंग्लिशच्या क्लासरूममध्ये मी प्रोफेसर मालिनी आढाव पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते. गेल्या लेक्चरमध्ये आपण ग्रामर शिकत होतो आणि गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेंटेन्सेस आणि त्याचे टाईप हे शिकवले होते. व्हॉट इज सेंटेन्स की वाक्य काय असतं आणि त्या वाक्याचे किती प्रकार असतात ते तुम्हाला शिकवले होते. आणि त्यातले दोन प्रकार जे स्टेटमेंट आणि इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स ते कसे असतात व त्यांची रचना कशी असते आणि त्यांचे फंक्शन्स काय काय केव्हा केव्हा आपण ह्या वाक्यांचा वापर करतो हे आपण गेल्या लेक्चरला पाहिलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण वाक्याचे पुढचे प्रकार बघणार आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, देन व्हॉट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. वाक्याचे हे दोन प्रकार मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर पहिलं आपण बघूयात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. कशासाठी वापरतो आपण? की ज्यावेळी आपल्याला काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं आश्चर्य वाटत असेल, काहीतरी खूप प्रचंड आनंद झाला असेल किंवा खूप दुःख झालं असेल, खूप धक्का बसला असेल, तर अशा जेव्हा वेगवेगळ्या इमोशन्स आपल्याला व्यक्त करायचे असतात तर त्यावेळी आपल्या तोंडातून आपल्याला प्रयत्नपूर्वक नाही तर आपोआप आपल्या तोंडातून उद्गार बाहेर पडत असतात. त्यावेळी ते व्यक्त करण्यासाठी आपण उद्गारवाचक वाक्याचा वापर करत असतो. हे उद्गारवाचक वाक्य ओळखणं अतिशय सोपं आहे का? कारण वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. एक उभी रेषा असते, त्याच्या खाली टिंब असतो आणि उद्गार चिन्ह दिसलं की आपल्याला कळतं की हे उद्गारवाचक वाक्य आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस दे आर व्हेरी इझी टू रेकग्नाइज, की अतिशय सोपं असतं त्यांना ओळखणं. ज्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलं आहे त्याला म्हणायचं उद्गारवाचक वाक्य. तर हे काय करतं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? Exclamatory sentence express all types of emotions. The strong emotions they are expressed through exclamatory sentence. की आपल्या मनातल्या ज्या प्रभावी भावना असतात ना त्या त्याच्यामध्ये व्यक्त होत असतात. मग ह्या ज्या भावना आहे अशा आपण ठरवून नाही व्यक्त करत, तर अचानक त्या निर्माण होत असतात. बघा, काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला दिसली आणि ती आपल्याला खूप आवडली तर लगेच आपण वाव असं एक्सप्रेशन देतो. एखादी गोष्ट नाही आवडली, डिस्गस्टिंग असलं, डिसलाईक असेल तर लगेच आपण ते आपला तिरस्कार जो आहे, आपले डिसलाईक जी ती त्याच्यातून व्यक्त होते. एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं तरी ती पण व्यक्त होते. एखाद्या गोष्टीचं खूप दुःख झालं ना तर ते पण आपण त्याच्यातून व्यक्त करत असतो. तर हे जे वाक्य असतं ना उद्गारवाचक वाक्य, ह्या वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने होते. हाऊ सरप्रायझिंग, हाऊ ब्युटिफुल, what a brilliant thing, what a fine art, how beautifully she dances. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते व्यक्त करू शकतो. की याच्यामध्ये हाऊ आणि व्हॉट याच्याने सुरुवात झाली असते, परंतु व्हॉट आणि हाऊने सुरुवात झालेली तरी शेवटी प्रश्नचिन्ह नसतं. बघा, प्रश्न विचारताना सुद्धा आपण व्हॉट आणि हाऊने सुरुवात करतो, पण त्याचबरोबर त्या प्रश्नामध्ये बाकीचे पण हूज वगैरे हे पण शब्द येतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये काय असतं? फक्त हाऊ किंवा व्हॉट याच्याने सुरुवात होते. किंवा मग कशाने सुरुवात होते? की जे उद्गारदर्शक शब्द असतात. आता फॉर एक्झाम्पल जर समजा आनंद दाखवायचा असेल तर आपण म्हणू वाव, किंवा आपण एखाद्याचं अभिनंदन करायचं असेल आपण म्हणू ब्रेव, वेल डन, वाव. दुःख दाखवायचं असेल तर आपण म्हणू अलास. किंवा वेगवेगळ्या प्रकारे ओ. हे सगळे एक्सप्रेशन्स जे आहेत त्याच्याने सुरुवात होते. किंवा मग हाऊ किंवा व्हॉट याच्याने सुरुवात होते आणि वाक्याच्या शेवटी तिथं काय असतं? उद्गार चिन्ह असतं. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे नाही, ह्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये कर्ता वगैरे काही नसतं. बऱ्याचदा बघा, कर्ता क्रियापद हे त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतं. आता मी म्हटलं हाऊ ब्युटिफुल, तर काय झालं? फक्त हाऊ अँड ब्युटिफुल आहे. हाऊ काय? की हा उद्गार दाखवणारा शब्द आहे आणि ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. परंतु याचं पूर्ण वाक्य कसं आहे?
इट हाऊ ब्युटिफुल इट इज, परंतु ते इट इज एवढं इसेन्शियल नाही म्हणून आपण हाऊ ब्युटिफुल नंतर थांबून गेलो. जेव्हा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साधं वाक्य किंवा स्टेटमेंट करायचं असेल ना, तर त्यावेळी आपल्याला सुरुवात मग इट इजने करावी लागते. इट इज जे वाक्यात दिलं नाही ते आपल्याला समजून पुन्हा घ्यावं लागतं. इट इज व्हेरी ब्युटिफुल असं म्हणू लागतो. हाऊ डेंजरस, की काय धोकेदायक आहे. एखाद्या माणसाबद्दल म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू, हाऊ डेंजरस दिस मॅन इज, की हा माणूस अतिशय धोकेबाज आहे. मग त्याचं साधं वाक्य करायचं असेल तर आपण काय करू, ही इज व्हेरी डेंजरस मॅन. तर शेवटी जे ते फुल स्टॉपच्या ऐवजी काय दिलेलं असतं, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. आणि याच्यामध्ये हे सगळे जे इमोशन्स ते स्ट्रॉंगली व्यक्त होण्यासाठी त्याच्यामध्ये इट इज, देर इज वगैरे हे असे सगळे जे शब्द असतात ते गाळलेले असतात. इट्स रेनिंग हेविली, एवढं आपल्याला इट इज रेनिंग हेविली एवढं म्हणायचं असेल तर हाऊ हेविली इट रनिंग. हां, तर आपण काय म्हणू की काय जोरदार मुसळधार पाऊस पडतो आहे. बऱ्याचदा आपल्या जेव्हा लिहित असतो ना, तर लिहिताना एक स्टाईल म्हणून की जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट एम्फसाईज करायची असते ना, त्यावेळीसुद्धा आपण एक्सक्लेमेटरी मार्क देतो. आता फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडत असेल ना, तर आपण लाईक न म्हणता लव म्हणतो. आणि मग शेवटी फुल स्टॉप न देता आपण काय करतो, तिथं उद्गार चिन्ह देतो. आता जर तुम्ही म्हटलं आय लव कॉफी, तर ठीक आहे की तुम्हाला कॉफी आवडते. मग तुम्ही काय करतात की ते एम्फसाईज करायचं आहे, तर तुम्ही काय करतात त्याचे फुल स्टॉप काढून त्याच्या जागी एक्सक्लेमेटरी मार्क टाकतात, आय लव कॉफी. म्हणजे काय दाखवलं की मला ती कॉफी जास्तीत जास्त आवडतं. तर अशा पद्धतीने हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे त्याची रचना कशी असते की एकतर त्याच्या सुरुवातीला आपले इमोशन्स दाखवणारे उद्गारवाचक शब्द, मग ते आनंद दाखवणारे असतील किंवा दुःख दाखवणारे असतील, आश्चर्य दाखवणारे असतील किंवा प्रेज करणारे असतील, किंवा मग त्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने होत असतं. तर अशा प्रकारे त्याची रचना असते. नाऊ वी विल सी व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ दी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर ह्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे काय काय फंक्शन आहे, तर ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस दे आर यूज्ड टू एक्सप्रेस ऑल टाईप्स ऑफ इमोशन्स. मग त्या इमोशन्समध्ये सगळ्या इमोशन्स येतात की ज्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटलेलं असतं ते पण त्याच्यात व्यक्त करता येतं, दुःख पण व्यक्त करता येतं, आनंद पण व्यक्त करता येतो, धक्का बसला असेल तर तो पण व्यक्त करता येतो. तर तेच वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे फंक्शन्स सांगू शकतो. द फर्स्ट फंक्शन इज टू एक्सप्रेस सरप्राईज अँड टू एक्सप्रेस सरप्राईज, की आपल्याला आश्चर्य वाटत असेल तर ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा वापर करतो. ओ व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज, वाह तुम्ही आलात, काय सुखद धक्का दिला. वाव हाऊ ब्युटिफुल ही लुक्स, की काय सुंदर दिसतोय तो. तर याच्यामध्ये आपण सुंदर दिसतो याच्यासाठी तर हे दुसरं जे फंक्शन होतं इट इज ऑफ ॲप्रिसिएशन. द फर्स्ट फंक्शन इज फॉर एक्सप्रेसिंग अवर सरप्राईज. द सेकंड फंक्शन इज फॉर एक्सप्रेसिंग अवर ॲप्रिसिएशन, की एखादी गोष्ट आपल्याला आवडली असेल, आपण ॲप्रिसिएट केली तर त्याची स्तुती करण्यासाठी आपण उद्गारवाचक वाक्य जे आहे ते वापरत असतो. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी गाणं गायलं की आपण म्हणतो वाव हाऊ ब्युटिफुली ही सिंग्स, हाऊ ब्युटिफुली शी सिंग्स, व्हॉट अ ब्युटिफुल सॉन्ग. तर हे सगळं काय, ऑल दीज आर दी ॲप्रिशिएशन्स. एखाद्यानं सुंदर लिहिलं तर आपण काय म्हणू, हाऊ ब्युटिफुल ही राईट्स. द थर्ड फंक्शन इट इज टू एक्सप्रेस एक्साइटमेंट, की एखाद्या वेळेस आपण खूप उत्तेजित असतो, खूप उत्सुक असतो, ती आपली उत्सुकता, आपली उत्तेजना एक्सप्रेस करण्यासाठी, एक्साइटमेंट एक्सप्रेस करण्यासाठी आपण उद्गारवाचक वाक्य जे ते वापरत असतो. फॉर एक्झाम्पल सुपर्ब, हाऊ ब्युटिफुल, की काय सुंदर आहे. व्हॉट ए फन, काय छान आहे सगळं. ग्रेट, व्हॉट ए परफॉर्मन्स, की काय छान सुंदर सादरीकरण केलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आपण याचा वापर जो आहे तो एक्सप्रेस डिस्गस्ट डिसलाईक, की एखादी गोष्ट जी ना ती घाणेरडी वाटते आपल्याला, किळस येते त्याची किंवा आपल्याला तिरस्कार वाटतं, तर आपला हे डिस्गस्ट म्हणजे एखादी गोष्ट बघून आपल्याला जेव्हा तिरस्कार वाटतो किंवा डिसलाईक, एखादी गोष्ट आवडत नाही, ती पण आपण कशातून एक्सप्रेस करू शकतो, की जशी स्तुती करू शकतो, ॲप्रिसिएशन करू शकतो ना, तसंच डिसलाईक किंवा डिस्गस्टसुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्समधून मांडू शकतो. आपण म्हणतो ओ हाऊ अगली, की काय कुरूप आहे हे सगळं, काय घाणेरडं आहे. यस
ओ शिट, शिट, हाऊ अगली, काय शिट वगैरे काय म्हणतो आपण की काय कुरूप आहे, काय घाणेरडं आहे. तर हे काय केलं आपण, आपले डिस्गस्ट किंवा आपले तिरस्कार जो आहे तो त्याच्यातून व्यक्त केला. पण जसा तिरस्कार व्यक्त करतो ना तसंच आपलं सॅटिस्फॅक्शन, समाधानसुद्धा व्यक्त करू शकतो. सो वी कॅन एक्सप्रेस अवर सॅटिस्फॅक्शन थ्रू exclamatory sentence. Yes, it's the way. Yes, it's called success. येस, हिअर ही इज, की आत्ता बरोबर सापडलं त्याला, छान परफॉर्मन्स दिलं, छान शिकवलं किंवा छान केलं. तरी हे जे सगळं आहे दिस इज कॉल्ड ॲज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे कशासाठी वापरलं जातं, आपल्या इमोशन्स, मग त्या कोणत्या कोणत्या, की सरप्राईज असेल, आनंद असेल, दुःख असेल, तिरस्कार असेल, समाधान असेल, ते सगळं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समधून मांडलं जातं, दुःख पण मांडलं जातं. अँड नाऊ वी विल टर्न टू इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये आज्ञा केलेली असते त्याला म्हणतात आज्ञार्थी, आज्ञेच्या अर्थानं केलेलं वाक्य. मग याच्यात आज्ञाच असते का, नाही. तर याच्यामध्ये कधी कधी रिक्वेस्ट केलेली असते, कधी कधी सजेशन दिलेली असते म्हणजे सूचना केलेली असते, कधी कधी ॲडवाईस म्हणजे सल्ला दिलेला असतो, तर कधी कधी आज्ञा केलेली असते. की कमांड पण असेल, रिक्वेस्ट पण असेल, सजेशन पण असेल किंवा ॲडवाईस पण असेल, की आपल्याला याच्यातून आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते, सजेशन म्हणजे सूचना केलेली असते किंवा सल्ला दिलेला असतो. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं, की अर्थात वेगवेगळ्या अर्थाने आपण त्याला वापरतो. तर त्याची रचना जी आहे ती इतर वाक्यांपेक्षा वेगळी असते. यात काय केलेलं असतं, की यातसुद्धा शेवटी फुलस्टॉपच असतो. जसा स्टेटमेंटमध्ये फुलस्टॉप असतो ना तसा आज्ञार्थी वाक्यात पण फुलस्टॉप असतो. बघा, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य ओळखणं सोपं जातं, कारण त्या वाक्यांच्या शेवटी काय दिलेलं असतं, तिथं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह असतं. पण एखादं वाक्य त्याच्या शेवटी फुलस्टॉप असेल तर ते दोन वाक्य जे ते दोन प्रकारचं असू शकतं. एक तर ते स्टेटमेंट असेल किंवा आज्ञार्थी वाक्य असेल. पण त्याच्यामध्ये एक फरक आहे की स्टेटमेंटची सुरुवात ही नेहमी कर्त्याने होते आणि आज्ञार्थी वाक्य जे त्याची सुरुवात ही नेहमी मुख्य क्रियापदाने किंवा लेट किंवा लेटस याच्याने होत असते. बघा, तीनच प्रकारे याची सुरुवात होईल. कोणते, की मुख्य क्रियापद आहे. स्टेटमेंटमध्ये नेहमी कर्त्याने सुरुवात होते, ही, शी, इट किंवा नाव असतं, त्याच्यानंतर कर्त्यानंतर क्रियापद येतं. परंतु आज्ञार्थी वाक्यामध्ये आधी काय येतं, की आधी क्रियापद येतं आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात. मुख्य क्रियापदाने किंवा लेट किंवा लेटसने ज्या वाक्याची सुरुवात होते आणि वाक्याच्या शेवटी जेव्हा फुलस्टॉप दिलेला असतो त्यावेळी त्या वाक्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणायचं असतं. ती वाक्याची रचना जी ती इम्परेटिव्ह सेंटेन्सची असते. आता फॉर एक्झाम्पल, शट अप, गो आउट, सिट डाऊन, स्टँड अप, ह्या सगळ्या काय आहेत, ह्या ऑर्डर्स आहेत. तर ह्या ऑर्डर्स तुम्हाला दिल्या आहेत. स्टँडअप म्हणजे स्टँड काय, मुख्य क्रियापद आहे. सिट डाऊन मुख्य क्रियापद आहे. गो आउट, गो हे मुख्य क्रियापद आहे. राईट डाऊन, राईट हे मुख्य क्रियापद आहे. तर ह्याच्यात काय झालं की मुख्य क्रियापदाने सुरुवात झाली. तर याच्यामध्ये काय असतं, की ज्याला आपण ऑर्डर करतो आहे ना किंवा सूचना देतो आहे किंवा विनंती करतो आहे ना, तर ते यू असतं. समोरच्याला उद्देशून आपण केलेलं असतं, पण हा यू याच्यामध्ये ओमिट केलेला असतो, तो त्याच्यात नसता. आता काय की सिट डाऊन, याच्यामध्ये यू सिट डाऊन, राईट डाऊन, यू राईट डाऊन, परंतु तो यू त्याच्यामध्ये गाळलेला असतो. गो अवे किंवा गेट आउट की नाही, तर याच्यात काय असतं, यू गेट आउट, यू गो अवे, हे सगळं असतं. पण हा यू त्याच्यामध्ये गाळलेला असतो, त्याच्यात तो आपण गृहीत धरलेला असतो. परंतु हेच वाक्य जेव्हा दुसऱ्याला यूच्या ऐवजी स्वतःला उद्देशून असतं ना, त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, लेट किंवा लेटस, की एकटं की लेट मी डू धिस, की मला हे काम करू द्या, लेट मी टीच, की मला शिकवू द्या, शांत बसा तुम्ही. तर हे लेट, की जेव्हा यू असतो तेव्हा आपण मुख्य क्रियापदाने सुरुवात करतो आणि जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो तेव्हा आपल्याला लेट, की लेट म्हणजे जणू काय परवानगी मागितली असेल. लेट अस प्ले, की मी किंवा आपण
मी असेल तर त्यावेळी लेट वापरला जातो, किंवा दुसरा असेल तर लेट हिम, लेट हर असं असतं. आणि जर आपण अवर असेल तर लेटस म्हणजे आपण करूयात, लेटस प्ले, लेटस स्टडी, लेटस टीच, लेटस लर्न. तर ह्या सगळ्या काय की आपण करूयात, तर लेट असचं आपण लेट्स करून टाकतो. आणि लेट हिम गो, की एखाद्याला अडवलं असेल तर आपण काय म्हणू, लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. लेट हिम डू धिस, की त्याला तुम्ही ते काम करू द्या. लेट हर डान्स, की तिला डान्स करू द्या. लेट हर सिंग, तिला गाऊ द्या. तर हे काय की परमिशन देण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. तर याच्यामध्ये काय की लेट नंतर मुख्य क्रियापद आलेलं असतं. म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, की मुख्य क्रियापदाने झालेली आहे, किंवा मग ती लेट किंवा लेटसने झाले. परंतु बघा, जेव्हा आपल्याला ही कमांड आहे म्हणून आपण त्या पद्धतीने करतो, पण रिक्वेस्ट करायचे तर रिक्वेस्टला वाक्याच्या सुरुवातीला प्लीज असावं लागतं, किंवा वाक्याच्या शेवटी प्लीज असावं लागतं. जर समजा तुम्हाला पेन मागायचा, प्लीज गिव्ह मी युअर पेन, तर प्लीज काय रिक्वेस्ट दाखवणार आहे. नुसतं गिव्ह मी युअर पेन म्हटलं तर ती ऑर्डर होऊन जाईल. पण बघा, प्लीज नंतर सुद्धा काय येते, मुख्य क्रियापद येत आहे. किंवा तुम्ही काय करता, गिव्ह मी युअर पेन प्लीज, हेल्प मी अशी ऑर्डर नाही सोडू शकत तुम्ही. काय रिक्वेस्ट करावी लागते, प्लीज हेल्प मी, किंवा हेल्प मी प्लीज, किंवा मग प्रश्न विचारावा लागतो, विल यू हेल्प मी प्लीज. तर अशा पद्धतीने इम्परेटिव्ह सेंटेन्स जे त्याची सुरुवात नेहमी मुख्य क्रियापदाने होते. मग त्याच्या आधी कदाचित लेट लागेल, लेटस लागेल, किंवा प्लीज लागेल. जर समजा आपल्याला काही कोणाला सूचना द्यायच्या असतील, बघा सूचना द्यायच्या असतात ना, नोटीस जेव्हा दिली जाते तर त्यावेळी त्या सूचनांसाठी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर केला जातो, पूर्ण वाक्य नसतं. मग त्या सूचना कशा आहे की एखाद्या गोष्टीची मनाई केलेली असते, किंवा एखादी गोष्ट जी आहे ती परमिशन नाकारलेली असते, किंवा परमिशन दिलेली असते. तर आपल्याला प्रोहिबिशन मांडायचं असेल तरीसुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्सचाच वापर करावा लागतो. तर हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे त्याची रचना कशी आहे ते कळलं तुम्हाला. आता आपण याचे फंक्शन्स काय काय आहेत ते बघूया. की इम्परेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ते आपण पहिल्यांदा कशासाठी वापरतो, टू गिव्ह ऑर्डर्स ऑर कमांड्स, की आज्ञा करायची असेल एखाद्याला तर त्यावेळी, किंवा ऑर्डर करायची असेल तर त्यावेळी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो. गो, स्टार्ट, सरळ जा, ब्रिंग धिस और शट अप, सेट डाऊन. हे काय, ह्या सरळ सरळ आज्ञा आहेत. किंवा मग आता ही आज्ञा ऑर्डर केली ना तर सुरुवातीला एखाद्याचं नाव पण घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल, नरेश प्लीज कम हिअर. तर याच्यामध्ये आज्ञा आहे, पण तरी पण मी नरेश म्हटलं आहे का, मला नरेशलाच बोलवायचं आहे. तुम्ही 10 जण असतील पण नरेशला बोलवायचं आहे. आणि कम हिअर ही झाली आज्ञा. पण असं सतत आज्ञाच दिली पाहिजे असं काही नाही. प्लीज कम हिअर, ये इकडे जरा. तर ती काय झाली, प्लीज म्हटलं की ती रिक्वेस्ट होते. आणि जर नुसतं प्लीज न वापरता बोललं तर ती ऑर्डर होते. म्हणजे नावाने पण आपण टाकू शकतो, नाव पण आहे, परंतु ते नाव जे ते कर्ता म्हणून नाही आहे, ते संबोधन असतं. आपण त्याला ॲड्रेस केलेलं असतं. कारण तुम्ही 10 लोक आहेत, त्यांच्यापैकी प्लीज कम हिअर, तर कुणी पण एक जण या, तर त्यावेळी कोणीच उठणार नाही, किंवा एका वेळी 4-4 जण उठतील. म्हणून पर्टिक्युलर एखाद्याला बोलवण्यासाठी एखाद्याचं नाव घेऊन सुद्धा ते केलं जातं. किंवा मग दुसरा जो आहे की पहिल्यांदा आपण काय म्हटलं की आधी ऑर्डर, सेकंडली रिक्वेस्ट, की जेव्हा रिक्वेस्ट करायची असेल तर त्यावेळी सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर केला जातो. आता समजा तुम्हाला मी शिकवते, आता इथं समोरासमोर नाही पण क्लासरूममध्ये असेल तर त्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला विचारू शकतात की मॅडम प्लीज रिपीट इट. तर मग त्यावेळी काय केलं आहे, रिपीट इट मॅडम, रिपीट इट असं जर म्हणाल तर ती काय होऊन जाईल, ऑर्डर होऊन जाईल. तुम्ही मला ऑर्डर नाही करू शकत, म्हणून तुम्ही रिक्वेस्ट करणार, मॅडम प्लीज रिपीट इट, की मॅडम आम्हाला समजलं नाही तर तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला सांगा. सो टू मेक रिक्वेस्ट we use imperative sentence. The third function of imperative sentence or third use of imperative sentence is to state prohibition. की एखाद्या वेळे बघा आपल्याला प्रोहिबिशन, मनाई केलेली असते, तर मनाईचे बोर्ड असतात बघा, डोंट पार्क, नो पार्किंग एवढंच लिहिलेलं असतं. तर नो पार्किंग म्हणजे काय की इथं तुम्ही गाड्या पार्क करू नका, इथं गाड्या पार्क करायला मनाई आहे. डोंट स्मोक हिअर, तर कधी कधी काय असतं की पूर्ण असतं डोंट स्मोक हिअर, किंवा मग कधी काय लिहिलेलं डोंट स्मोक,
स्मोकिंग इज प्रोहिबिटेड, स्मोकिंग इज नॉट अलाउड. तुम्ही एखाद्या तळ्याच्या काठी गेलात तर कदाचित तिथं काहीतरी मगरी सुसरी असतील तर तिथं लिहिलेले असतील स्विमिंग प्रोहिबिटेड की इथं, किंवा डोंट स्विम, नो पार्किंग और नो पार्किंग हिअर. अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीची मनाई करायची असेल तर त्याच्या सूचनासुद्धा तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये मांडाव्या लागतील. जर समजा तुम्हाला एखाद्याला सजेशन करायची असेल तर ती सजेशनसुद्धा तुम्ही इम्परेटिव्ह सेंटेन्समधून मांडू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादा इलेक्ट्रिकचा खांब असेल तर तिथं लिहिलेलं असतं डोंट टच इट, तर ती ऑर्डर नसते, तर ती काय असते, सूचना दिलेली असते. किंवा बघा असं लिहिलेलं असतं 440 व्होल्ट आहे असं, डोंट टच इट, इट इज डेंजरस. किंवा काही असेल आग वगैरे तर तिथं तसं लिहिलेलं असतं डेंजर अहेड. बघा आपण जेव्हा प्रवास करतो ना तर रस्त्यावर बऱ्याचशा सूचना असतात की पुढे असेल तर टर्न हिअर, किंवा देर इज नेक्स्ट टर्न वगैरे, अशा सगळ्या सूचना असतात. ऑल दिस सजेशन्स दे आर इन इम्परेटिव्ह सेंटेन्स. दुकान असेल तर ते दुकान जे आहे ना, मंडे क्लोज, की मंडेला बंद राहील. तर अशा ह्या थोडक्यात सगळ्या सूचना ज्या आहेत त्या मांडलेल्या असतात. किंवा एखाद्याला आपल्याला वॉर्निंग द्यायची असेल तर त्यावेळी ती वॉर्निंगसुद्धा आहे ती आपण इम्परेटिव्ह सेंटेन्समधून देऊ शकतो. म्हणजे बघा एखाद्याला काय सांगायचं, डोंट डू धिस, आय एम गिव्हिंग यू अलार्म, डोंट फॉरगेट युअर मोबाईल, डोंट प्लीज माइंड युअर टंग. तर ह्या काय की आपण प्लीज म्हणतो आहे, परंतु काय केलं आहे की आपण त्याला वॉर्निंग दिलेली. कोणीत काहीतरी अधवा बोलत असेल ना तर आपण म्हणून प्लीज तोंड सांभाळून बोल. जेव्हाही आपल्याला एखादी व्यक्ती की वॉर्निंग देऊन पण ऐकत नसेल ना तर त्यावेळी आपल्याला धमकी द्यावी लागते. आणि ती धमकीसुद्धा आपण कोणत्या वाक्यातून देतो, तर तीसुद्धा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्समधूनच देतो. जर समजा एखादा आला मारामारीवर उतरायला लागला आणि जवळ आला तर त्यावेळी आपण त्याला डोंट टच मी, हात नको लावू मला, माइंड युअर टंग, तोंड सांभाळा जरा, माइंड युअर लँग्वेज, की भाषा तुझी कुठे घसरते. तर हे जे सगळं आहे, प्लीज बिवेअर, जरा सावध राहा, तर ऑल दिस इज यूज, इट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स वी यूज फॉर गिव्हिंग ऑर्डर्स, for making request, for giving suggestions, for advising someone, for expressing prohibitions, for expressing warnings, for expressing threatening also. So this is इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर अशा प्रकारे मी तुम्हाला वाक्यांचे 4 प्रकार शिकवले. कोणते कोणते? स्टेटमेंट, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स. ह्या वाक्यांची रचना कशी असते आणि त्यांचं कार्य काय असतं ते सगळं आपण बघितलं आहे. तर दिलेलं वाक्य जर तुम्हाला ओळखायला सांगितलं की कोणत्या टाईपचं वाक्य आहे तर ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि एका टाईपचं वाक्य जर तुम्हाला दुसऱ्या टाईपमध्ये कन्व्हर्ट करायला सांगितलं तर ते सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. म्हणजे दिलेलं वाक्य स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. त्या स्टेटमेंटचं तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण बनवता यायला पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्ससुद्धा बनवता यायला पाहिजे. किंवा एखादं प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याचं स्टेटमेंटमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. एखादा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल त्याचं स्टेटमेंटमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. किंवा एखादं आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने एका टाईपचं वाक्य जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या टाईपमध्ये करता यायला हवं. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट sentences. Now in the next lecture, now we will stop for some time, and in the next lecture we will see the next unit of grammar, that is clauses, noun clauses and adverbial clauses. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. आपला वाक्यांचा अभ्यास झाला आहे आणि आता आपण वाक्याचे जे उपप्रकार असतात, उपवाक्य असतं क्लॉजेस, त्यांचा जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया. जर तुम्हाला ह्या लेक्चरमधलं काही कळलं नसेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहून मला आपली शंका विचारू शकतात. आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल. सो फॉर सम टाईम वी विल स्टॉप अँड वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. गुड बाय देन.